हॅलो स्टुडंट, इनडेफिनाइट इंटिग्रेशन मधले काही फॉर्म्युलेज आपण मागच्या तासाला बघितले होते. त्या फॉर्म्युल्यांपैकी दोन फॉर्म्युल्यांचे सोल्युशन सुद्धा मागच्या तासाला बघितले होते. उरलेल्या फॉर्म्युल्यांचे जे सोल्युशन्स आहेत ते आता आपण ह्या तासाला बघणार आहोत. फॉर्म्युल्यांचं जे आता सेट आहे तो सेकंड सेट स्टार्ट होईल, ज्याच्यामध्ये रूटची टर्म आहे. आणि त्या रूट मधला जो पहिला फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन 1/√ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर इंटू डीएक्स. मी मागच्या तासाला पण तुम्हाला सांगितलं होतं की असं जर फॉर्म्युला असेल, रूटचे फॉर्म्युले जे आहेत त्याच्यामध्ये कोएफिशियंट नाहीये, डायरेक्ट टर्म आहे. सो साइन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी, ही जी टर्म आहे ती आता कशी आली आणि कुठून आली हे आता आपण बघणार आहोत. हे जे फॉर्म्युलेज आहेत हे फॉर्म्युले रूट मधले असल्यामुळे त्याची व्यवस्थित जी मांडणी आहे ती करायची. आणि ह्या सगळ्या फॉर्म्युल्यांना कंपल्सरी जेवढे रूटचे फॉर्म्युलेज आहेत तेवढे सगळे फॉर्म्युले सॉल्व्ह करण्यासाठी सबस्टिट्यूशन मेथड जी आहे तीच यूज करायची. मागच्या तासाला आपण ज्याच्यामध्ये रूटचा सबस्टिट्यूशन मेथड फक्त टॅन इनव्हर्सलाच यूज केले, कारण प्लस साइन तिथेच होतं. बाकीचे जे टर्म्स आहेत त्याला फॅक्टरायझेशन मेथड यूज केली. सिमिलर वेने हे जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे ह्यांना फक्त सबस्टिट्यूशन मेथडच यूज करायची, ह्याला फॅक्टरायझेशन मेथड यूज करायची नाही, कारण डिनॉमिनेटरला जी टर्म आहे ती रूट मध्ये असल्यामुळे फॅक्टरायझेशन इथे युजफुल होणार नाही. सो टर्म होईल इथे इंटिग्रेशन आय ची कन्सिडर करूया, जो लेफ्ट हँड साइडला दिलेला आहे तो, आणि त्याच्यानुसार व्हॅल्यू जी आहे ती व्हॅल्यू आपल्याला सबस्टिट्यूट करता येईल एक्स नंतर असल्यामुळे. एक्स ची व्हॅल्यू येईल ए साइन थिटा. मागच्या टर्मला आपण बघितलं होतं मागच्या तासाला की जिथे आपण ट्रिग्नोमेट्री सबस्टिट्यूट करतो तिथे साइन थिटाची व्हॅल्यू आपल्याला घेता येते एक्स अपॉन ए, आणि मग डिफरन्शिएट ह्या टर्मला करायचं विथ रिस्पेक्ट टू थिटा. टर्म येईल dx is equal to a साइनचा डेरिव्हेटिव्ह cos इंटू डी थिटा. आता याला सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफिकेशन मध्ये dx जिथे आहे तिथे हे सबस्टिट्यूशन येईल, जिथे x आहे तिथे हे सबस्टिट्यूशन आपल्याला सबस्टिट्यूट करायचं आहे. सो पहिली टर्म होईल स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर जो आहे तो ऍज इट इज, एक्सच्या ठिकाणी मी डायरेक्ट स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये लिहिते ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा इंटू डीएक्सच्या ठिकाणी आपल्याला ही टर्म घ्यायची आहे ए कॉस थिटा डी थिटा. आता याला सिम्प्लिफाय करत न्यायचं. सिम्प्लिफिकेशन मध्ये काय होईल, न्यूमरेटरला ही टर्म लिहिता येईल ए कॉस थिटा, आणि डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामधनं ए स्क्वेअर जो आहे तो ए स्क्वेअर आपल्याला कॉमन घेता येईल 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा इंटू हा जो डी थिटा आहे तो राहिला. आता इथे स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकांना कॅन्सल होईल, त्यामुळे हा जो ए स्क्वेअर आहे तो रूट साइनच्या बाहेर येईल आणि सिंगल ए च्या फॉर्म मध्ये येईल. इथे जर जी टर्म आहे ती आली आहे 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे फंडामेंटल आयडेंटिटी यूज करता येईल आणि ही टर्म होईल कॉस स्क्वेअर थिटाच्या फॉर्म मध्ये. सो फंडामेंटल आयडेंटिटी पण यूज करायची आणि त्याच वेळेस रूट साइनच्या बाहेर ए स्क्वेअरला जो आहे तो कन्व्हर्ट करून घ्यायचा. सो इंटिग्रेशन आय ची नवीन व्हॅल्यू तुम्हाला मिळेल ए कॉस थिटा अपॉन ए स्क्वेअर रूट ऑफ फंडामेंटल आयडेंटिटी कॉस स्क्वेअर थिटा डी थिटा. आता सिम्प्लिफिकेशन करा. ए ला ए जो आहे तो कॅन्सल होईल आणि डिनॉमिनेटर मध्ये जो स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट तो एकमेकांना कॅन्सल होईल आणि टर्म येईल कॉस थिटा. आता कॉस थिटाला कॉस थिटा कॅन्सल होईल आणि टर्म रिराईट होईल 1 डी थिटा. 1 चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू थिटा आन्सर येईल थिटा प्लस सी. आणि आता थिटाची जी व्हॅल्यू आहे ती रिसबस्टिट्यूट करायची आपल्याला एक्सच्या फॉर्म मध्ये, आणि त्याच्यासाठीच हे जी टर्म आहे ती आपण लिहिली होती आणि त्याच्यानुसार आपल्याला आता टर्म रिराईट करायची आहे थिटाची, वेअर आपण ही टर्म लिहून घेऊया साइन थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन ए. मग थिटाची व्हॅल्यू पाहिजे इकडे शिफ्ट करा साइनला, सो थिटा होईल साइन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए, आणि ही जी टर्म आहे तीच टर्म थिटाची व्हॅल्यू म्हणून आपण आता इथे सबस्टिट्यूट करूया. सो देअरफॉर थिटा साइन इनवर्स
एक्स अपॉन ए आणि प्लस सी, हेच आन्सर पाहिजे होतं आपल्याला. इथे टर्म ती आलेली दिसून येते. सो सिम्प्लिफिकेशन जे आहे, ह्या पूर्ण रूटचा जो सेट आहे, जे आपण 3 सेट मी तुम्हाला काल फॉर्म्युलांचे सांगितले होते, पहिल्या 3 सेट मध्ये फक्त एकच फॉर्म्युला सबस्टिट्यूशन मेथडचा आहे, बाकीचे फॅक्टरायझेशन मेथडचे आहे. या केसमध्ये मात्र रूटच्या फॉर्म्युलांमध्ये मात्र सर्व टर्म्स हे बाय सबस्टिट्यूशन मेथडच तुम्हाला सिम्प्लिफाय करायचे. त्यातली ही पहिली टर्म होती जी साइन इनव्हर्सच्या फॉर्म मध्ये होती. आता उरलेल्या ज्या दोन्ही टर्म्स आहेत, त्या दोन्ही टर्म मध्ये आपल्याला सबस्टिट्यूशन मेथड यूज करायचे आणि ज्याचे आन्सर जे आहे ते लॉगच्या फॉर्म मध्ये येतात. आणि हे जे फॉर्म्युलेज आहेत, जेव्हा लॉगच्या फॉर्म मध्ये रूट मधल्या ज्या टर्म्स आहेत त्यांची व्हॅल्यू आपण लिहितो, ते जे प्रॉब्लेम्स पण आहेत ना, म्हणजे एक्सरसाइज मधले ते प्रॉब्लेम जे आहेत, ते प्रॉब्लेम सुद्धा थोडेसे मोठे आहेत. ते 4 मार्कांसाठी येतात, कारण त्याचं रिझन आता तुम्हाला लक्षात येईल की फॉर्म्युला सुद्धा त्याचा मोठा आहे. सो टर्म आपण सॉल्व्ह करूयात. एक कुठली पण, सो 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर, हे झालंय आत्ताच. सो ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर घेऊया इंटू डी एक्स. आन्सर येतं लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ, जी टर्म रूट मध्ये आहे ती टर्म ऍज इट इज, प्लस सी. सो ह्या टर्मला सबस्टिट्यूशन मेथड सुद्धा यूज करायची आणि त्याच्यानुसार प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे. पहिल्यांदा इंटिग्रेशन आय ची जी व्हॅल्यू आहे ती लिहून काढूयात, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर इंटू डी एक्स. आणि साहजिकच आहे, ह्या दोन्ही टर्मच्या मध्ये प्लस साइन आहे आणि प्लस साइन असेल तर सबस्टिट्यूशन येतं आपलं ए टॅन थिटा. ते सबस्टिट्यूशन आता आपण करणार आहोत. जिथे एक्स आहे, पुट एक्स इज इक्वल टू ए टॅन थिटा. मगाशी केलं तसंच टॅन थिटाची व्हॅल्यू कशी लिहिता येईल मग आपल्याला, टॅन थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन ए. हे इथपर्यंतच थांबायचं आणि ह्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू थिटा. थिटाने डिफरन्शिएट केलं की dx इज इक्वल टू ए, टॅनचा डेरिव्हेटिव्ह घ्या, सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. आता ही जी व्हॅल्यू आहे dx, ती व्हॅल्यू इथे रिप्लेस होईल आणि जिथे x आहे तिथे ही टर्म रिप्लेस होईल. व्हॅल्यू रिराईट करा इंटिग्रेशनची, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर टॅन स्क्वेअर थिटा इंटू ए सेक स्क्वेअर थिटा डी थिटा. आता ह्याला परत मागे जसं आपण सिम्प्लिफिकेशन केलंय तसंच करायचं. हे न्यूमरेटरला कन्सिडर करूया. ही टर्म जी आहे त्याच्यामधनं ए स्क्वेअर जो आहे तो कॉमन काढूया. सो इंटिग्रेशन बिकम ए सेक स्क्वेअर थिटा अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर कॉमन 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा. सिम्प्लिफिकेशन जसं मागे केलं होतं तसंच करायचं. याच्यामध्ये हा जो ए आहे तो इथे स्क्वेअर रूट साइनच्या बाहेर येईल आणि नंतर पुढच्या स्टेपला ए ला ए कॅन्सल होईल. इथे फंडामेंटल आयडेंटिटी यूज होईल आणि फंडामेंटल आयडेंटिटीनुसार व्हॅल्यू आपल्याला रिप्लेस करता येईल. सो न्यूमरेटर ऍज इट इज, डिनॉमिनेटर मधनं ए बाहेर आला रूट साइनच्या, त्यामुळे सिंगल ए झाला आणि जो रूट मध्ये राहिला त्याला फंडामेंटल आयडेंटिटी यूज केली, टर्म आली सेक स्क्वेअर थिटा. स्क्वेअर रूट मध्ये मात्र ती टर्म डायरेक्ट कॅन्सल होणार नाही. पहिल्यांदा काय कॅन्सल होईल, ए ला ए कॅन्सल होईल, ही टर्म आहे तशीच राहील आणि इथे मात्र स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जो आहे तो एकमेकांना कॅन्सल होईल. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झाला की एक सिंगल सेक थिटा जो आहे तो तुम्हाला मिळेल. परत एक सिंगल थिटा न्यूमरेटरला जो आहे तो कॅन्सल होईल, म्हणजे फक्त न्यूमरेटरचीच टर्म शिल्लक राहील. इंटिग्रेशन ऑफ सेक थिटा. सेक थिटाचा इंटिग्रेशनचा फॉर्म्युला या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण बघितला होता, तो फॉर्म्युला आठवायचा आणि त्याच्यानुसार टर्म लिहायची. सो व्हॅल्यू ते लॉग ऑफ सेक थिटा प्लस टॅन थिटा किंवा टॅन थिटा प्लस सेक थिटा असं लिहिलं तरी चालतं, प्लस सी. आणि म्हणून मगाशी मी जे बोलले होते की हे जे प्रॉब्लेम्स आहेत ते थोडेसे वेगळे आहेत याच कारणासाठी की फॉर्म्युला सुद्धा वेगळा आहे.
फॉर्म्युल्यामध्ये आन्सर आपल्या लास्टला काय आलंय, ही टर्म आली आहे. इथे थिटाची व्हॅल्यूच नाहीये. मागच्या जे फॉर्म्युलेज आपण बघितले त्याच्यात थिटा येत होतं सिंगल, आणि म्हणून आपण त्याला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्री मध्ये कन्व्हर्ट करत होतो. इथे मात्र टर्म कशी आली आहे, एक टॅन थिटा आली आहे, जिची व्हॅल्यू इथे लिहिता येते आपल्याला. टॅन थिटाची व्हॅल्यू काय येईल, एक्स अपॉन एक्स ही लिहिता येते. पण ही टर्म जी आहे ती आता आपल्याला रिप्लेस करायची आहे, आणि हे एक्झाम्पल जे आहेत म्हणून प्रॉब्लेम जे आहेत ते प्रॉब्लेम सुद्धा मोठे असतात. जसे ही जी फॉर्म्युलेची व्हॅल्यू आहे ती सुद्धा मोठी आहे. टेक्निक वापरायची, आणि ही टेक्निक जी आहे ती आपल्याला रिलेशन माहिती आहे टॅनचं आणि सेकचं. नेहमी फंडामेंटलच्या रिलेशन कडेच लक्ष द्यायचं. टॅन आणि सेक यांचं फंडामेंटल आयडेंटिटीचं रिलेशन आहे. पण प्रॉब्लेम कसा आहे की त्या जे रिलेशनच्या व्हॅल्यूज आहेत त्या स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये, आणि आपली जी टर्म आली आहे ती सिंगल फॉर्म मध्ये आली. म्हणून ह्या टर्मला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये आपल्याला कन्व्हर्ट करायचं आहे, आणि हे कन्व्हर्ट करण्यासाठी जी टेक्निक आहे ती यूज करायची. टेक्निक कशी यूज करायची, आपल्याला स्क्वेअर पाहिजे, मग स्क्वेअर रूट घ्या. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट एकमेकांना कॅन्सल होईल, आणि टर्म काय लिहिता येईल आपल्याला, स्क्वेअर रूट ऑफ सेक स्क्वेअर थिटा. अशा फॉर्म मध्ये ही टर्म इंडिकेट करायची, जेणेकरून स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. आता याला फंडामेंटल आयडेंटिटी तुम्ही यूज करू शकतात आणि टर्मला कन्व्हर्ट करू शकतात टॅनच्या फॉर्म मध्ये. हे का तसा विचार करायचा, कारण आपल्याला एकच आन्सर माहिती आहे, टॅन थिटा इज एक्स अपॉन ए. म्हणून ह्या टर्मला कन्व्हर्ट करत न्यायचं. आता सिम्प्लिफिकेशन करा फंडामेंटल आयडेंटिटीने. सो फंडामेंटल आयडेंटिटीची टर्म काय, 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा, सेक स्क्वेअर थिटाला आपण रिप्लेस केलं, प्लस टॅन थिटा ऍज इट इज, प्लस सी. आता दोन्ही टर्म टॅन दिसत आहेत, आणि दोन्ही टर्म मध्ये टॅनची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला आता ही सबस्टिट्यूट करता येते. एक टर्म स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये म्हणून ह्याला पण स्क्वेअर करायचा, एक टर्म सिंपल आहे म्हणून तिला ऍज इट इज घ्यायचं. सो टर्म कशी येईल, स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर अपॉन ए स्क्वेअर, ह्याला स्क्वेअरच्या फॉर्म मध्ये घेतलं, प्लस एक्स अपॉन ए प्लस सी. सो हे लक्षात आलं पाहिजे, ह्या मधल्या स्टेप ज्या आहेत त्या लक्षात आल्या पाहिजे. आणि ते मी रिलेशन जे आहे ते एकमेकांचंच असतं, त्यामुळे लक्षात येतं, कळतं पण आपल्याला, पण फंडामेंटल यूज करायचं आहे एवढं मात्र लक्षात घ्या. सो टर्म जी आहे ती आता सिम्प्लिफाय करायची, कारण हे आन्सर नकोय आपल्याला, थोडं सिम्प्लिफाईड फॉर्म मधलं आन्सर पाहिजे, अजून त्याला सिम्प्लिफाय करायचं. सिम्प्लिफिकेशन काय करायचं, इथे क्रॉस मल्टिप्लाय करा. सो क्रॉस मल्टिप्लिकेशनची व्हॅल्यू काय येईल, ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर अपॉन ए स्क्वेअर आहे, आणि तो स्क्वेअर रूट साइनच्या बाहेर लिहायचा आहे मला, म्हणून मी छोटा स्क्वेअर रूट न्यूमरेटर लिहिला, अपॉन स्क्वेअर रूट ऑफ ए राहतो शिल्लक, स्क्वेअर रूट ऑफ ए. पण स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, आणि टर्म कशी दिसेल, फक्त ए च्या फॉर्म मध्ये. क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं, आणि खालचा जो डिनॉमिनेटर आहे त्याचा स्क्वेअर रूट कन्सिडर केला, ती टर्म आली ए, प्लस एक्स अपॉन ए जो आहे तो ऍज इट इज प्लस सी. आता इथे काय झालंय की डिनॉमिनेटर जो आहे तो सेम आलाय, त्यामुळे एलसीएम घेता येतो आपल्याला. सो डिनॉमिनेटरची जी व्हॅल्यू आहे ती एलसीएम करून घेऊया. टर्म कशी होईल, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स अपॉन ए प्लस सी. आणि ही जी टर्म आलेली आहे ह्याच्यामध्ये आता लॉगचे रूल यूज करायचे. लॉगच्या रूल नुसार न्यूमरेटर मायनस डिनॉमिनेटर असं आपल्याला लॉगचा फॉर्म्युला जो आहे किंवा रूल जे आहेत त्याच्यानुसार टर्म रिराईट करता येते. सो लॉग ऑफ न्यूमरेटर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर अशा फॉर्म मध्ये टर्म आपण रिराईट करूया. सो लॉग ऑफ न्यूमरेटर, आता थोडस न्यूमरेटर मध्ये प्लस साइन असल्यामुळे मी एक्स अगोदर लिहिते आणि नंतर रूटची टर्म लिहिन. सो एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर मायनस लॉग ऑफ डिनॉमिनेटर आणि प्लस कॉन्स्टंट जो सी आहे तो. सो न्यूमरेटरचे रूल यूज केले आणि टर्म सिम्प्लिफाय केली. आता टर्मची जर व्हॅल्यू नीट बघितली शेवटच्या दोन टर्म्स तर कॉन्स्टंटच राहतात, कारण त्याच्यामध्ये व्हेरिएबल नाही आहे आणि व्हेरिएबल नसलेल्या टर्म्स आपण कॉन्स्टंट म्हणतो. पहिलं लेक्चर आठवायचं इंटिग्रेशनचं.
सो कॉन्स्टंट नसले की ती टर्म असते, सॉरी व्हेरिएबल नसले की ती टर्म असते कॉन्स्टंट. आता ह्या ज्या दोन व्हॅल्यूज आलेल्या आहेत त्या आलेल्या आहेत कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये. त्या कॉन्स्टंटच्या टर्म्सला आपल्याला एकत्रित करायच्या एकाच कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये. म्हणून जिथे जिथे आपण सी लिहिलंय तिथे तिथे टर्म आता रिप्लेस करायची C1 ने, म्हणजे उलट करत न्यायचं. आणि हे प्रॉब्लेम मध्ये सुद्धा असंच करायचं. नंतर नंतर सवय झाली की तुम्ही बरोबर ते C1 च्या फॉर्म मध्ये लिहितात आणि तुम्हाला लक्षात येतं की कॉन्स्टंट आपल्याला एकत्रित करायचे. जिथे मी C लिहिलाय ना तिथे तिथे मी उलट करत नाही ना C1 च्या फॉर्म मध्ये. आणि हे जे टर्म आहे आता कॉन्स्टंटला मला एकत्रित करून एकच कॉन्स्टंट लिहिता येतो C प्लस C. आता टर्म रिप्लेस होईल कॉन्स्टंट एकत्र करून प्लस C च्या फॉर्म मध्ये प्लस C. पण हे कंपल्सरी लिहायला विसरायचं नाही. वेर आपण C काय करतोय, C म्हणजे काय लिहितोय, ह्या दोन टर्म्स लिहितोय. मग त्यातली पहिली टर्म C1 जी पॉझिटिव्ह आहे ती अगोदर लिहूया, मायनस लॉग ऑफ A. हे लिहायला विसरायचं नाही, कारण आपण रिप्लेस केल्यास कॉन्स्टंटला एकाच कॉन्स्टंटच्या फॉर्म मध्ये. आणि ते कॉन्स्टंट कुठले असू शकतात तर ते एक इंटिग्रेशन कॉन्स्टंट आहे आणि एक लॉगॅरिथमिक कॉन्स्टंट आहे. त्या दोन्ही कॉन्स्टंटला आपण एकत्रित केलेला आहे आणि तो C च्या फॉर्म मध्ये रिराईट केलेला आहे. हा जो पॅटर्न आहे तो थोडासा मोठा आहे आणि म्हणूनच हे जे प्रॉब्लेम्स आहेत तेही मोठे येतात आणि फॉर्म्युल्याचं जे सोल्युशन आहे ते सुद्धा मोठं येतं कम्पॅरेटिव्हली अदर फॉर्म्युलेज. म्हणूनच हे जे फॉर्म्युले विचारले जातील, म्हणजे हा जो पर्टिक्युलर विचारला गेला किंवा ह्याच्या फॉर्म मधलाच एक मायनसच्या फॉर्म मध्ये आहे तो जरी विचारला गेला तरीही तुम्हाला तो 4 मार्कांसाठी विचारला जाऊ शकतो. सो 4 मार्कांसाठी हा प्रॉब्लेम पण असतो आणि 4 मार्कांसाठी हा फॉर्म्युला सुद्धा असतो. मोठा असल्यामुळे टेक्निक्स लक्षात घ्यायची, सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करायचंय आणि सबस्टिट्यूशन मेथड मध्ये जे आन्सर येतं आपल्याला त्या आन्सर मध्ये कंपल्सरी फंडामेंटल आयडेंटिटीज यूज करायची. फंडामेंटल आयडेंटिटीची जी टर्म आली आहे ती टर्म आपल्याला रिप्लेस करता येते आणि त्याच्यानुसार सोल्युशन जे आहे पुढचं ते सॉल्व्ह करता येतं, ऑटोमॅटिक आन्सर मिळत जाईल. हे लक्षात ठेवायचं की सगळ्या कॉन्स्टंटला आपल्याला एकत्रित करायचंय. सगळ्या कॉन्स्टंटला एकत्रित करण्यासाठी जे कॉन्स्टंट आपण इंटिग्रेशनचे लिहिलेले असतात त्याला 1 मध्ये कन्वर्ट करत न्यायचं आणि मग सर्वात शेवटी तो कॉन्स्टंट परत एकदा C च्या फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. हे जे आहेत ते त्याच्यासारखाच दुसरा जो फॉर्म्युला आहे तो आता तुम्ही सॉल्व्ह करू शकतात. मी आता शेवटचा जो फॉर्म्युला आहे तो घेते सेक इन्व्हर्सचा. सेक इन्व्हर्सची जी टर्म आहे त्याच्यासाठी व्हॅल्यू आहे इंटिग्रेशन x स्क्वेअर रूट ऑफ x स्क्वेअर मायनस a स्क्वेअर इंटू dx. व्हॅल्यू इथे येतोय 1/a सेक इन्व्हर्स ऑफ x/a प्लस c. आणि मग हेही एक्झाम्पल आपण सबस्टिट्यूशन मेथडनी किंवा हा जो फॉर्म्युला आहे तोही आपण सबस्टिट्यूशन मेथडनी सॉल्व्ह करणार आहोत. सबस्टिट्यूट करायची व्हॅल्यू सेक थिटा. कारण टर्म आपल्याला माहिती आहे सबस्टिट्यूशन मध्ये जर एक्स व्हेरिएबल अगोदर असेल, एक्स व्हेरिएबल अगोदर आणि मायनस a स्क्वेअरचा फॉर्म जर असेल तर आपण सबस्टिट्यूट करतो सेक थिटा. आणि म्हणून इंटिग्रेशन I जो आहे तो कन्सिडर करून घेऊया. त्याची जी व्हॅल्यू आहे त्याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. जिथे x दिसतंय तिथे एक a सेक थिटा. आणि मगाशी जसं आपण सबस्टिट्यूशन मेथड साठी करतो तसंच ही टर्म रिराईट करून ठेवायची. ह्याचा यूज शेवटी करायचा आपल्याला. ह्याला डिफरन्शिएट करायचं विथ रिस्पेक्ट टू थिटाने. सो थिटाने डिफरन्शिएट करा. dx इज इक्वल टू a सेक थिटा डेरिव्हेटिव्ह इंटू टॅन थिटा इंटू डी थिटा. ही जी व्हॅल्यू आहे dx च्या ठिकाणी ही टर्म आता आपण रिप्लेस करूया आणि जिथे x आहे दोन ठिकाणी इथे x आहे तिथे ही व्हॅल्यू आपण रिप्लेस होईल. सो इंटिग्रेशन बिकम 1/x च्या ठिकाणी a सेक थिटा इंटू स्क्वेअर रूट ऑफ टर्म येईल a स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा मायनस a स्क्वेअर इंटू डी थिटाच्या ऐवजी ही टर्म येईल a सेक थिटा टॅन थिटा डी थिटा.
आता सिम्प्लिफिकेशन करा. ही टर्म जी आहे ती न्यूमरेटरला आणि कॅन्सलच करून टाकूया ए सेक थिटा. पहिल्यांदा ही टर्म कॅन्सल होईल. इथे टॅन थिटा फक्त जो राहील तो न्यूमरेटरला येईल आणि डिनॉमिनेटर मधनं कॉमन घ्या. सो न्यूमरेटर टॅन थिटा, डिनॉमिनेटर मधनं स्क्वेअर रूट मध्ये कॉमन येईल ए स्क्वेअर सेक स्क्वेअर थिटा मायनस 1 इंटू डी थिटा. आता सिम्प्लिफिकेशन फंडामेंटल आयडेंटिटी इथे हा स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट बाहेर येईल आणि ए च्या फॉर्म मध्ये ती टर्म आपल्याला इंडिकेट करता येईल. ए कॉन्स्टंट असेल त्यामुळे इंटिग्रेशन साइनच्या बाहेर येईल. इथे काहीच नाहीये त्यामुळे तो कॉन्स्टंट डायरेक्ट मी बाहेर लिहिला. टॅन थिटा अपॉन स्क्वेअर रूट मध्ये फंडामेंटल आयडेंटिटी. सो इथे व्हॅल्यू येईल टॅन स्क्वेअर थिटा इंटू डी थिटा. परत स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट जो आहे तो एकमेकांना कॅन्सल होईल. स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल झालं की टर्म येईल टॅन थिटा अपॉन टॅन थिटा इंटू डी थिटा. परत टॅन थिटाला टॅन थिटा कॅन्सल होईल आणि टर्म फक्त राहील 1 आणि 1 चे इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू थिटा आपल्याला घेता येईल थिटा प्लस सी. आणि हे एक्झाम्पल सोपं झालंय की ज्याच्यामध्ये थिटाची जी व्हॅल्यू आहे ती आपल्याला ह्या टर्म वरून सबस्टिट्यूट करता येईल. सो वेअर सेक थिटा इज एक्स अपॉन ए म्हणून थिटा इज सेक इनवर्स. मागच्या पण तासांना आपण बघितलं होतं की आपण हा इकडे शिफ्ट करतो इनवर्सच्या फॉर्म मध्ये कन्व्हर्ट होतो. आणि ही जी व्हॅल्यू आहे ती व्हॅल्यू आता इथे सबस्टिट्यूट करूया. आपलं जे आन्सर आहे ते मिळेल आपल्याला सेक इनवर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. आणि हेच आपलं फायनल टर्म पाहिजे होती आपल्याला तीच मिळाली. सो हे जे फॉर्म्युलेज आहेत ह्या फॉर्म्युल्यांना नीट व्यवस्थित लक्षात करा, त्यांना सॉल्व पण करा. त्यांच्या जे टर्म्स आहेत त्या नीट ऑब्झर्व करा, पाठ मात्र करा. 5 ते 6 वेळा ते दिवसातून लिहूनच काढायचे. आणि ह्याच्यावर बेस असलेले एक्झाम्पल्स आपण नंतरच्या तासाला घेणार आहोत. ते एक्झाम्पल सॉल्व करण्यासाठी वेगळ्या नवीन टेक्निक्स तुम्हाला मिळतील. 2-3 प्रकारच्या वेगवेगळ्या टेक्निक्स आहे. म्हणजे पुढची एक्सरसाइज सॉल्व करण्यासाठी फक्त हे फॉर्म्युलेज नाही लागत, अजून काही टेक्निक्स लागतात ज्या टेक्निक्सचा यूज तुम्हाला करायचा आहे आणि मगच ते फॉर्म्युले सॉल्व होतील. टोटल 3 प्रकारच्या इंटिग्रेशनचा फॉर्म हा इंटिग्रेशनच्या ह्या एक्सरसाइज म्हणजे 3.2b मध्ये टोटल 3 प्रकार आहेत. ते 3 प्रकार काय आहेत हे आपण पुढच्या लेक्चरला बघूया. तोपर्यंत हे फॉर्म्युले पण पाठ करा. फॉर्म्युल्यांचे जे सोल्युशन आहे ते सोल्युशन सुद्धा पाठ करून ठेवा.